पाकिस्ताननं भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। एलओसीवरून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तान नागरिकांच्या घरांवर हल्ले करतोय आणि त्यानंतर आता भारतानं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या चौक्या उडवलेल्या आहेत। पाहूयात। पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है। पाकिस्तान कमर्शियल विमानांच्या आडून ड्रोननं भारतावर कसे हल्ले करत आहे याचा पर्दाफाश भारतीय सैन्यानं केला। पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला त्यावेळी दमम ते लाहोर हे इंटरनॅशनल विमान एअर स्पेस मधून जात होतं आणि भारतानं एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हल्ला परतवून लावू नये यासाठी पाकिस्तान विमानांना ढाल करत असल्याचं भारताच्या सैन्याने म्हटलंय। जेव्हा ड्रोन हल्ला होतो तेव्हा ते ड्रोन पाडण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टीम सुरू केली जाते। मग अशा वेळी ड्रोनला पाडण्याच्या नादात एअर डिफेन्स सिस्टीम विमानालाही टार्गेट करू शकते, कारण एअर डिफेन्स सिस्टीमला हे माहित नाही की ड्रोनच पाडायचा आहे, विमान नाही। याचाच गैरफायदा किंवा ढाल बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय। पाकिस्तान ने अपना नागरिक हवाई क्षेत्र बंद नहीं किया। पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है, जबकि उसे अच्छी तरह से पता है कि भारत पर उसके हमले से हवाई रक्षा की तीव्र प्रतिक्रिया होगी। त्यामुळे पाकिस्तानला आता कडक शब्दात भारतीय सैन्यानं सुनावलं की कमर्शियल फ्लाईटच्या आडून ड्रोन हल्ल्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये। एअरस्पेसच्या आसपासच्या भागामधून इंटरनॅशनल एअरलाइन्सची विमानं त्या ठिकाणी जात होती, ज्यामध्ये सामान्य लोक, सामान्य पॅसेंजर्स हे सुद्धा प्रवास त्या ठिकाणी करत होते। आणि जर भारतानं एअर डिफेन्स सिस्टम ॲक्टिवेट केली तर ज्या प्रकारे पाकिस्तानकडून येणाऱ्या मिसाईल्सचा, त्याचबरोबर अशा प्रकारच्या ड्रोन्सचा आपण वेध त्या ठिकाणी घेऊ शकतो, त्याच प्रकारे या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून आसपास जाणारे जे एअर प्रोजेक्टाईल आहेत त्यामध्ये या कमर्शियल विमानांचा सुद्धा समावेश असू शकतो, ते सुद्धा टार्गेट होऊ शकतील। हे पाकिस्तानला चांगल्या प्रकारे माहीत होतं। त्यांच्या सुद्धा जीवाला एक प्रकारचा धोका निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने या ठिकाणी केला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।